डिअर स्टुडंट्स, आज आपण 11वी इंग्रजीमधील प्रोज सेक्शन 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी या पाठावर आधारित ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करूया. ओपन युअर टेक्स्ट बुक, सी पेज नंबर 39. इथे दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. A1, फॉर्म ग्रुप्स अँड यूज द फॉलोइंग टॉपिक्स फॉर डिस्कशन. टेक द हेल्प ऑफ युअर कॉलेज लायब्ररी अँड युअर टीचर. ग्रुप डिस्कशनसाठी तुम्हाला काही विषय दिलेले आहेत. लोकशाहीमध्ये ग्रुप डिस्कशन, चर्चा, वादविवाद या गोष्टींना अतिशय महत्त्व असते. तेव्हा तुमच्या मित्रासोबत खालील विषयावरती चर्चा करा, किंवा म्हणतो आपण दिस इज टॉपिक फॉर ग्रुप डिस्कशन. नाव सी द लिस्ट ऑफ टॉपिक्स. नीड फॉर डेमोक्रेसी, लोकशाहीची गरज. फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये. फ्रीडम ऑफ स्पीच, भाषण स्वातंत्र्य. डिक्टेटरशिप व्हर्सेस डेमोक्रेसी, हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. क्वालिटीज ऑफ अन आयडियल पॉलिटिशियन, आदर्श राजकारणी लोकांची वैशिष्ट्ये कोणती किंवा गुणवैशिष्ट्ये कोणती. इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान. हे दिलेले तुम्हाला विषय आहेत. या विषयावरती तुम्ही चर्चा केली पाहिजे. तुमचे मत तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रासमोर व्यक्त करू शकाल. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. देर इज नथिंग रॉंग in being grateful to great men. Is it true or false? The statement is absolutely true. Hero worship leads to dictatorship. This statement is also true. Liberty cannot be divorced from equality. This is also true. One man, one vote, and one vote, one value. This is also true. Now see last sentence. Fraternity means common sense. Is it true? No. This statement is false. Then what is true? What is true? Fraternity is the sense of common brotherhood. This is the correct statement. Now see the next activity. Dr. B.R. Ambedkar has expressed his deep concern over the absence of two things in the then Indian society. Discuss with your partner and complete the web. Now look at the web diagram. Absence of two things in the then Indian society. Here the writer Dr. Ambedkar speaks about two things in the then Indian society. Then Indian society म्हणजे त्या काळचा भारतीय समाज. Now look at the answer. Point number 1. तो इथं पॉईंट असेल इक्वॅलिटी इन सोशल लाईफ. We may write another point, equality in economic life. पेज नंबर 40 वरील ॲक्टिव्हिटीज पहा. Dr. Ambedkar has cited the quotes by John Stuart Mill and Daniel O'Connell. Go through the lesson and write down 4 to 5 lines for each of them. या पाठामध्ये जॉन स्टुअर्ट मिल व डॅनियल ऑकनेल यांच्या कोटेशन्सचा संदर्भ आलेला आहे. पहा पेज नंबर 36 आणि 37 या दोन पेजेसवरती जो आलेला संदर्भ आहे, कोटेशन व त्यासंबंधी 2-3 वाक्यामध्ये माहिती तुम्ही पाहून लिहायची आहे. ते तुम्ही लिहू शकाल. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ स्टेप्स दॅट यू फील आर एसेन्शियल टू युनाइट द पीपल ऑफ डिफरंट कास्ट्स, रेस, रिलिजन्स अँड लँग्वेजेस इन इंडिया. इथे विचारलेली ॲक्टिव्हिटी आहे पहा. डिस्कस विथ युअर पार्टनर.
तुमचा जो कोणी जोडीदार आहे, मित्र असतील, त्यांच्यासोबत चर्चा करा. कोणत्या विषयावरती? की भारतामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, वंशाचे आणि भाषा बोलणारे लोक राहतात आणि या लोकांमध्ये एकोपा निर्माण होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, यासंबंधी चर्चा करा किंवा यासंबंधी तुमचं मत तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये सांगितलं पाहिजे. मग इथं तुम्ही उत्तर सांगू शकाल, इंडियन पीपल आर कमिंग टुगेदर, वर्किंग टुगेदर अँड लिव्हिंग टुगेदर दो they are from different castes and religions because of migration. People are migrating from one state to another and from one city to another. One nation, one tax, one nation, one market, one nation, one exam. Such government policies are also uniting the people together. We celebrate the Independence Day, the Republic Day, and we think that we are the Indians. In this way, you may write answer of such activities. People are coming together, though they are from different castes, race, or religions. Write your views or opinions in brief on the given topics. या ठिकाणी तुम्हाला काही टॉपिक्स दिलेले आहेत. या टॉपिक्सवरती तुमचं मत तुम्ही इथं व्यक्त करायचं आहे. पहिली ॲक्टिव्हिटी पहा, वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर वोट. आपण मतदान केलेच पाहिजे, याविषयी तुमचे मत लिहा. इथं आपण उत्तर सांगू शकतो, वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर वोट टू इलेक्ट गुड लीडर्स. We must support good political leaders by casting our vote. Casting vote is our duty. Now see the next activity. Liberty, equality and fraternity lead to an ideal nation. इथं म्हटलं बा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही किंवा या गोष्टीमुळे आपलं राष्ट्र एक आदर्श राष्ट्र बनू शकतं. याविषयी तुमचं मत काय? इथं तुम्ही उत्तर सांगू शकाल, लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी आर द पिलर्स ऑफ अ नेशन. वी हॅव टू अचीव दीज गोल्स इन ट्रू सेन्स. नंतर पहा तिसरी ॲक्टिव्हिटी, स्टेप टू बी टेकन टू इरॅडिकेट इनइक्वॅलिटी. जे काही असेल इनइक्वॅलिटी ही संपवण्यासाठी आपण काहीतरी कृती केली पाहिजे. असमानता देशातून निघून गेली पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुमचं काय मत आहे? इथं तुम्ही उत्तर सांगू शकाल, इनइक्वॅलिटी इज द रूट कॉज ऑफ सोशल अनरेस्ट. वी हॅव टू ओव्हरकम द प्रॉब्लेम ऑफ इनइक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. नंतर पहा बीट नंबर डी, रोल ऑफ यूथ इन क्रिएटिंग सोशल अवेअरनेस. सामाजिक जनजागृतीमध्ये युवकांची भूमिका, याविषयी तुमचं काय मत आहे? मग इथं तुम्ही सांगू शकाल, रोल ऑफ यूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सोसायटी. यूथ कॅन क्रिएट सोशल अवेअरनेस. दे कॅन चेंज द एंटायर नेशन. अशा प्रकारे जर एखादा टॉपिक दिलेला असेल तर त्यावरती तुम्ही 2-3 वाक्यामध्ये तुमचं मत अशा प्रकारे व्यक्त करू शकाल. सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, लेट्स यूज द थिसॉरस. डू यू नो व्हॉट इज थिसॉरस? थिसॉरस मीन्स अ डिक्शनरी ऑफ सिनॉनिम्स. थिसॉरस म्हणजे समानार्थी शब्दांचा शब्दकोश. दिलेली ॲक्टिव्हिटी पहा, अलॉंग विथ युअर पार्टनर go to library or search the internet for a standard thesaurus to complete the following table. One is done for you. इथं म्हटलं पहा, टेबल तो कंप्लीट करा. टेबल पहा, सिरियल नंबर, वर्ड, टाईप, सिनॉनिम अँड अँटोनिम. ऑब्झर्व, दिस इज द वर्ड. Word type, this is verb.
Synonym: notice, discern, detect, mark. Antonym: ignore, overlook. Now see the next word, abandoned. Abandoned म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. शब्दाचा प्रकार हे असेल ॲडजेक्टिव्ह. सिनॉनिम तुम्ही लिहू शकाल इग्नोर्ड, डेझर्टेड. तुम्ही अँटोनिम सांगू शकाल ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारले. नंतर पहा ग्रेटफुल. ग्रेटफुल म्हणजे आभारी असणे. प्रकार असेल ॲडजेक्टिव्ह. तुम्ही इथे सिनॉनिम सांगू शकाल थँकफुल किंवा ऑब्लाइज्ड. अँटोनिम तुम्ही सांगू शकाल अनग्रेटफुल किंवा थँकलेस. नंतर पुढचा शब्द पहा इनिशिएटिव्ह. इट इज नाउन. सिनॉनिम ड्राईव्ह और ॲक्शन. अँटोनिम इनॲक्टिव्हिटी. नंतर पहा नंबर 5 पेरिल. वर्ड टाईप नाउन. सिनॉनिम रुईन किंवा थ्रेट. अँटोनिम सेफ्टी किंवा सेक्युरिटी. शब्द पहा शेवटचा सेपरेशन. वर्ड टाईप दिस इज नाउन. आपण सांगू शकू सिनॉनिम सेग्रिगेशन, डिव्हिजन. नंतर पहा अँटोनिम फॉर द वर्ड टुगेदरनेस किंवा वननेस. अशा प्रकारे हा टेबल आपण पूर्ण करू शकू. होमोग्राफ. होमोग्राफ इज अ वर्ड spelled and pronounced like another word but with a different meaning. होमोग्राफ म्हणजे असा शब्द की ज्याचे स्पेलिंग आणि उच्चार सारखाच असतो परंतु अर्थ वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल द वर्ड फास्ट हॅज 2 meanings. The different meanings are fast means hold firmly. Fast means to abstain from food. फास्ट मीन्स ऑपोजिट ऑफ स्लो. इथं पहा जो शब्द आहे फास्ट याचे वेगवेगळे 3 अर्थ होतात. एका ठिकाणी अर्थ होतो होल्ड फर्मली, घट्ट पकडणे किंवा उपवास करणे, टू अब्स्टेन फ्रॉम फूड, किंवा ऑपोजिट ऑफ स्लो, हळू आणि जलद, फास्ट या अर्थानं शब्द वापरला जाईल. अशा प्रकारे उच्चार सारखाच, स्पेलिंग सारखीच परंतु अर्थ वेगळा अशा शब्दांना आपण म्हणतो होमोग्राफ. पुढं तो विचारला पाहिजे गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड मेक अ लिस्ट ऑफ मीनिंग्स ऑफ ऑल द होमोग्राफ्स दॅट आर फाउंड इन द टेक्स्ट. आपल्या पाठामध्ये आलेले असे होमोग्राफ्स शोधा आणि त्यांचे अर्थ लिहा. तसेच मेक अ लिस्ट ऑफ सच वर्ड्स दॅट यू नो, हर्ड ऑर रेड समवेअर. किंवा तुम्ही जर असे होमोग्राफ्स तुम्हाला माहिती असतील, तुम्ही कुठं ऐकले असतील, कुठं वाचले असतील तर त्यांची पण तुम्ही आधी इथं करू शकाल. आता आपण काय उदाहरणे पाहूयात. इथं पहा शब्द वे. वे मीन्स अ मेथड ऑफ डुईंग समथिंग. इट्स अनदर मीनिंग. वे मीन्स अ पाथ और अ रोड. लिव. लिव मीन्स रिमेन अलाइव. लिव मीन्स रिसाइड. आणखी पहा वर्ड मीन्स अ ग्रुप ऑफ लेटर्स हॅविंग अ मीनिंग. याची आणखी मीनिंग पहा वर्ड मीन्स प्रॉमिस. इन दिस वे वी मे राईट डाऊन होमोग्राफ्स. पेज नंबर 40 वरती तुम्हाला WH क्वेश्चन तयार करण्यासंबंधी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथं पहा A4 त्यातलं पहिलं बीट गो थ्रू द स्टेटमेंट टेकन फ्रॉम द टेक्स्ट. The social democracy means a way of life which recognizes liberty, equality and fraternity. या वाक्यामध्ये a way of life which recognizes liberty, equality and fraternity हा भाग केलेला आहे अंडरलाईन. इथं पुढे म्हटलं पहा the underlined part of the statement provides us some fact or information about social democracy. The remaining part or the sentence which is not underlined
कॅन बी कन्व्हर्टेड इंटू अ WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन तयार करत असताना तुमच्या क्वेश्चनमध्ये अंडरलाईन्ड जो पार्ट आहे तो घ्यायचा नाही. तर जो वाक्याचा भाग अंडरलाईन केलेला नाही तो तुम्हाला क्वेश्चन फॉर्ममध्ये बदलायचा आहे. इथं सुरुवातीला तुम्ही वाक्याचा टेन्स पहा. द सोशल डेमोक्रेसी मीन्स. हे तुम्हाला समजतं की वर्बचं यस फॉर्म आहे. याचा अर्थ वाक्याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग इथं आपण टू डूची रूप वापरत असताना पाहतो काय येऊ शकेल आपल्याला, डू, डज की डिड. तर इथं पहा डू किंवा डज यापैकी एक. इथं जर मीन्स असं असेल तर इथं ऑब्वियसली डज हे फॉर्म आपण घेऊ शकतो. आता यावरती तयार केलेला क्वेश्चन पहा. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन. व्हॉट डज सोशल डेमोक्रेसी मीन. सुरुवातीला WH वर्ड घेतला आपण व्हॉट, नंतर हेल्पिंग वर्ब घेतला आपण डज. डज घेण्याचं कारण काय, वाक्याचा टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सो व्हॉट डज आणि पुढे आपण म्हटलं सोशल डेमोक्रेसी मीन. हे जे काही मीन्स वर्बचं यस फॉर्म होतं ते आपण इथं फक्त मूळ रूप घेतलं, कारण ऑलरेडी इकडं आपण डज हे टू बेस रूप घेतलेलंच आहे. अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन तयार करू शकतो. नंतर पहा पुढे दिलेले 3 वाक्य आहेत. अँड यू हॅव टू फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन्ड पार्ट ॲज इट्स आन्सर. आता ही 3 वाक्य वाचा आणि यावरती WH क्वेश्चन्स तयार करा की ज्यांचं उत्तर हे असेल अंडरलाइन्ड पार्ट. वाक्यातला जो भाग अधोरेखित केलेला आहे तो भाग त्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. इथलं पहिलं बीट पहा. इन पॉलिटिक्स we will be recognizing the principle of one man, one vote and one vote, one value. या वाक्यामध्ये वन मॅन वन व्होट अँड वन वोट वन व्हॅल्यू हा भाग आला पाहिजे उत्तर म्हणून. प्रश्न वाक्यामध्ये पहा. वी विल बी रिकग्नायझिंग. वाक्याचा टेन्स कोणता इथं मग विल बी रिकग्नायझिंग. विल म्हटलं की इथं असेल फ्युचर टेन्स किंवा म्हणतो आपण इथं फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. मग या ठिकाणी तुम्ही प्रश्न तयार करू शकाल. विच प्रिन्सिपल विल वी बी रिकग्नायझिंग इन पॉलिटिक्स. कसं पहा, विच प्रिन्सिपल नंतर हेल्पिंग वर्ब विल नंतर वी बी रिकग्नायझिंग इन पॉलिटिक्स. तेव्हा उत्तर येईल मग वन मॅन वन वोट अँड वन वोट वन व्हॅल्यू. दुसरं वाक्य पहा. द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रिफर्ड द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. आता उत्तर आलं पाहिजे द इंडियन नेशन. वाक्याचं टेन्स पहा. इथं म्हटलं कसं प्रिफर्ड. वाक्याचा टेन्स आहे सिम्पल पास्ट टेन्स. विच एक्सप्रेशन डिड द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रिफर. तुम्ही असा प्रश्न तयार करू शकाल WH टाईप क्वेश्चन. विच एक्सप्रेशन नंतर डिड. डिड कशामुळं सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळं. आणि शेवटी म्हटलं आपण द पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स प्रिफर. हे घेतलं की आपलं असं मूळ रूप, कारण इकडं जो डिड घेतलेला आहे डिड इंडिकेट्स सिम्पल पास्ट. सो वी यूज हिअर वर्ब बेस फॉर्म प्रिफर. तिसरं बीट पहा. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. हे वाक्य पहा. उदाहरणातलं आपण जे पाहिलं होतं वाक्य सोडवून दिलेलं त्या प्रकारचं हे पण वाक्य आहे. फ्रॅटर्निटी मीन्स. वाक्याचा टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स. मीन्स म्हटलं आपण तर बऱ्याच वेळा डज घेऊ शकतो. मग इथं पहा. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. क्वेश्चन व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन. हे असेल WH टाईप क्वेश्चन. अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन तयार करू शकतो. नाव सी पेज नंबर 41. या ठिकाणी प्रिपोजिशन्स संबंधी तुम्हाला अधिक माहिती दिलेली आहे. व्हॉट इज प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय, तर आपण त्याची व्याख्या सांगू शकतो. प्रिपोजिशन इज अ वर्ड or a phrase that is used before a noun or pronoun to show time, place, direction, etc. For example,
देर इज अ ग्रीन लेबल ऑन द बॉटल. या वाक्यामध्ये पहा ऑन हे वापरलेलं आहे ॲज अ प्रिपोजिशन या अर्थानं. इंग्लिशमध्ये खूप प्रिपोजिशन्स आहेत आणि एकच प्रिपोजिशन वेगवेगळ्या वाक्यामध्ये कधी ते तुम्हाला टाईम दाखवतं, कधी तुम्हाला ते ठिकाण दाखवतं किंवा कधी ते प्रिपोजिशन एखादी तुम्हाला मोमेंट दाखवतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या संदर्भाने याचे अर्थ वेगवेगळे असतात. इथं पहा प्रिपोजिशन ॲट. ॲट तुम्हाला कधीकधी ठिकाण दाखवेल आणि कधीकधी वेळ दाखवेल किंवा कधीकधी मोमेंट पण दाखवू शकेल. इथं दिलं होतं माहिती पहा. ॲट इज ऑफन युज्ड टू टॉक अबाउट वेअर समथिंग हॅपन्स. किंवा म्हणू शकू ॲट हे मुख्यत्वे दाखवतो तुम्हाला एखादं प्लेस, एरिया, स्पॉट, साईट इत्यादी. उदाहरण पहा. आय मेट हेमंत ॲट कॉलेज लायब्ररी. ॲट कॉलेज लायब्ररी म्हणजे लायब्ररी एक ठिकाण या अर्थाने इथं आपण वापरतो ॲट. स्टुडंट्स डिसाइडेड टू गॅदर ॲट द क्रिकेट स्टेडियम. इथं पहा ॲट द क्रिकेट स्टेडियम ॲज अ प्लेस या अर्थानं. ॲट इज ऑफन युज्ड विथ वर्ड्स फॉर थिंग्स पीपल डू और प्लेसेस वेअर दे डू देम. वी डिसाइडेड टू चेंज लर्निंग मटेरियल ॲट द गुड लक रेस्टॉरंट. इथं पहा ॲट द गुड लक रेस्टॉरंट त्या ठिकाणी. आय गेव द टॉक ॲट न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज. ॲट न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज त्या कॉलेजच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये. ॲट इज यूज्ड विथ द नेम्स ऑफ स्मॉल प्लेसेस अँड नॉट विथ बिग प्लेसेस. जर लहान ठिकाण या अर्थानं असेल तर आपण ॲट म्हणतो. जर मोठं ठिकाण या अर्थानं वाक्यात तुम्हाला वापरायचं प्रिपोजिशन असेल तरी तर आपण मग इन वापरतो, ॲट नाही. उदाहरण पहा. राजू रेंटेड अ हाऊस ॲट शिवाजीनगर इन पुणे. या वाक्यामध्ये म्हणतो आपण इन पुणे कारण पुणे हे ठिकाण मोठे आहे, परंतु आपण म्हणू शकतो ॲट शिवाजीनगर की तुलनेत हे ठिकाण छोटं असेल. जर एखादं वाक्य तुम्हाला असं दिलं असेल ही लिव्ज ॲट अ व्हिलेज आणि ही लिव्ज इन अ व्हिलेज तर दोन्ही वाक्य बरोबर असतील, परंतु ही लिव्ज ॲट अ व्हिलेज इथं अर्थ असेल व्हिलेज ॲज अ स्मॉल प्लेस. जर असं म्हटलं ही लिव्ज इन अ व्हिलेज तर मिनिंग असेल व्हिलेज ॲज अ बिग प्लेस. नंतर आणखी पहा. प्रिपोजिशन ॲट इज ऑल्सो यूज्ड टू इंडिकेट टाईम. माय कॉलेज स्टार्ट्स ॲट 7:30 AM. या वाक्यामध्ये पहा माय कॉलेज स्टार्ट्स ॲट 7:30 AM एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम सांगण्यासाठी आपण ॲट वापरतो. उदाहरण आणखी पहा. द गेस्ट्स विल रीच द ऑडिटोरियम ॲट 6 o'clock. इथं म्हणतो आपण ॲट 6 o'clock. याशिवाय ॲट इज ऑल्सो यूज्ड टू से ॲट दिवाळी, ॲट क्रिसमस, ॲट होली एक्सेट्रा. अशा प्रकारे प्रिपोजिशन ॲट हे वापरलं जाईल वेगवेगळ्या प्रसंगी. प्रिपोजिशन इन संबंधी माहिती पहा. वी यूज इन विथ द नेम्स ऑफ बिग सिटीज, वीक्स, सीझन्स, मंथ्स, इयर्स अँड सेंचुरीज. आपण असं पण म्हणतो इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग, परंतु आपण म्हणतो ॲट नाईट. हे थोडंसं अपवाद असेल. दिलेली उदाहरणं पहा. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. ट्रेकिंग, माउंटेनियरिंग and adventure camps are always organized in the summer. Sujata kept the keys in her purse. इथं पहा in the morning, in the summer, in her purse. अशा प्रकारे वापर असतो in या प्रिपोजिशनचा. यानंतर पहा प्रिपोजिशन ऑन. प्रिपोजिशन ऑन इज यूज्ड टू स्पेसिफाय डेज अँड डेट्स, indicate a device or machine, for example phones or computers, part of body, state of something and express a surface of something. अशा प्रकारे ऑनचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी असेल, जसे की दिनांक व दिवस सांगण्यासाठी किंवा एखादं मशीन किंवा एखादं डिव्हाइस सांगण्यासाठी किंवा पार्ट ऑफ बॉडी किंवा सरफेस दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशन ऑन हे वापरतो. दिलेली काही उदाहरणं पहा. स्टुडंट्स ऑफ आवर कॉलेज विअर व्हाईट युनिफॉर्म
ऑन सॅटरडेज. इथं प्रिपोजिशन ऑन हे आपल्याला काय दाखवतं, वार दाखवतं. राकेश इज ऑलवेज ऑन द फोन. नाव इथं ऑन द फोन इथं ऑन दाखवतं एक डिव्हाइस. ही हिट द बॉल ऑन हिज लेफ्ट टो. इथं पहा ऑन हिज लेफ्ट टो पार्ट ऑफ बॉडी. द जोकर ऑफ द सर्कस वॉज विअरिंग अ बिग हॅट ऑन हिज हेड. इथं पहा ऑन हिज हेड, ऑन इज यूज्ड ॲज अ प्रिपोजिशन. अशा प्रकारे प्रिपोजिशन ॲट, इन आणि ऑन संबंधी दिलेली माहिती आहे पेज नंबर 41 आणि पेज नंबर 42वरची. नंतर तुम्हाला दिलेली पुढे एक ॲक्टिव्हिटी आहे की पाठातील प्रिपोजिशन्स शोधा व तुमच्या वाक्यामध्ये ही प्रिपोजिशन्स वापरा. तुम्ही हे काम घरी करू शकाल. विद्यार्थी मित्र हो, प्रिपोजिशन्स संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रिपोजिशन्सवर आधारित एक 5 मिनिटांचे छोटेसे व्हिडिओ लेक्चर पहा. या व्हिडिओ लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सी पेज नंबर 42. हिअर सम ॲक्टिव्हिटीज आर गिवन अबाउट preparing a speech. A5, how to prepare a speech. Now here we see a table. दिलेला एक टेबल पहा. स्टेप्स टू राईट अ स्पीच. स्पीच लिहित असताना ज्या काही पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन. जेव्हा तुम्ही एखादं भाषण करता तेव्हा सुरुवातीला म्हणतो आपण ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स, किंवा अशा प्रकारचे आपण इतर एक्सप्रेशन्स इथं वापरू शकतो. याला म्हणतो आपण ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन. यानंतर पुढचा भाग असेल इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, की आपण सुरुवातीला आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत आपण सांगतो की टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर अ स्पीच ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. फॉर एक्झाम्पल दिस इज अ टॉपिक. आपण म्हणतो की या विषयावरती मी माझे विचार मांडणार आहे आणि नंतर त्या विषयाचं महत्त्व किंवा तुमच्या विषयाचा उद्देश आपण सुरुवातीला सांगतो. हा असेल इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. नंतर पुढचा पार्ट असेल मेन बॉडी ऑफ द स्पीच. मग या ठिकाणी तुमचा जो विषय आहे तो विषय तुम्ही अगदी डिटेल समजावून सांगता. विषयाचे महत्त्व असेल किंवा प्रॉब्लेम असेल किंवा जे काही असतील बऱ्याचशा गोष्टी त्या आपण घेतो मेन बॉडी ऑफ द स्पीच या ठिकाणी. आणि सगळ्यात शेवटी तो असतो कन्क्लुडिंग पॅराग्राफ, म्हणजे भाषण संपवायचं कसं. मग इथं आपण म्हणतो की मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मग इथं तुम्ही सांगू शकता आय एम थँकफुल टू यू बिकॉज यू गिव्ह मी ॲन ऑपॉर्च्युनिटी टू डिलिव्हर धिस स्पीच. अशा प्रकारे आपण शेवटी काय करतो, कन्क्लुडिंग पॅराग्राफमध्ये आभार मानतो आणि नंतर या ठिकाणी आपण आपले भाषण संपवतो. तेव्हा लक्षात ठेवा, भाषण लिहित असताना किंवा तुम्ही भाषण करत असताना देर आर मेजर 4 स्टेप्स. पहिली स्टेप असेल ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन, दुसरी असेल इंट्रोडक्टरी पॅराग्राफ, तिसरी असेल मेन बॉडी ऑफ द स्पीच आणि चौथी असेल कन्क्लुडिंग पॅराग्राफ किंवा कन्क्लुडिंग एंडिंग म्हणूया आपण. या 4 स्टेप तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता पहा पुढं लँग्वेज सपोर्ट. तुम्ही भाषण लिहित असताना किंवा भाषण तुम्ही करत असताना भाषा कशी असली पाहिजे. इथं म्हटलं पहा यूज रिटॉरिकल क्वेश्चन्स. रिटॉरिकल क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स इम्प्लाईंग देअर ओन आन्सर्स, म्हणजे असे प्रश्न की जे तुम्हाला त्याचं उत्तर सजेस्ट करतात, उत्तर सुचवतात. अशा प्रकारचे प्रश्न सहसा विचारले जातात पब्लिक स्पीचेसमध्ये. फॉर एक्झाम्पल इजंट इट राईट, हे बरोबर नाही का, याचा अर्थ काय असेल, हे बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांना म्हणतो आपण रिटॉरिकल क्वेश्चन्स. हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकाल. याशिवाय यूज फेमस कोट्स, पोएटिक लाईन्स, आणि तुमचं भाषण आकर्षक बनवण्यासाठी काही कोटेशन्स किंवा पोएटिक लाईन्स यांचा तुम्ही वापर करू शकाल. आणि शेवटी म्हटलं पहा यूज पर्सिवेसिव्ह लँग्वेज. आणि भाषणा शेवटच्या भागामध्ये तुम्ही जे काही लोकांना अपील करू शकता की तुम्ही हे असं केलं पाहिजे किंवा हे अगदी बरोबर आहे, अशी लँग्वेज स्टाईल किंवा भाषा शैली तुमची आवश्यक असेल भाषण लिहित असताना.
या ठिकाणी तुम्हाला भाषण लिहिण्यासाठी काही विषय दिलेले आहेत. इथले क्वेश्चन पहा. विथ द हेल्प ऑफ द स्टेप्स गिवन अबव राईट स्पीच ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. देर आर 6 टॉपिक्स. तुम्हाला इथं भाषण लिहिण्यासाठी एकूण 6 टॉपिक्स दिलेले आहेत आणि प्रत्येक टॉपिकवरती तुम्ही भाषण लिहिलं पाहिजे जवळपास 120 शब्दामध्ये. तुम्हाला वर्ड लिमिट असेल 120 वर्ड्स. मग इथं आपण काही नमुना भाषणं पाहूयात. वाईल रायटिंग स्पीच रिमेंबर द स्टेप्स गिवन. हे 4 मुद्दे आपण पाहिले ते लक्षात ठेवून तुम्ही हे भाषण लिहिलं पाहिजे. दिलेला पहिला विषय पहा, ड्युटीज ऑफ ॲन आयडियल सिटिझन. मग या विषयावरती तुम्ही भाषण कसं लिहू शकाल त्याचा एक नमुना पहा. ड्युटीज ऑफ ॲन आयडियल सिटिझन. ऑनरेबल प्रिन्सिपल, respected teachers and dear friends, today we are going to celebrate the Republic Day. On this occasion, I would like to express my views on the topic duties of an ideal citizen. Ideal citizens are the true wealth of a nation. Thousands of people fought against the British rule, so we have been enjoying these days of freedom. We must know our rights and responsibilities. An ideal citizen always remains honest, obeys the laws and pays taxes. An ideal citizen always think that nation first. Ideal citizens are the pillars of our nation. They make India a strong and powerful nation. I shall always try to be an ideal citizen. I also appeal to all of you to be an ideal citizen in the future. Thank you very much for giving me an opportunity to talk to you. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा. जय हिंद. Dear students, now see the remaining topics. Merits of democracy, advantages of education, equality a blessing, freedom of speech, unity in diversity. Prepare your speeches on these different topics. You know, steps of writing a speech. Word limit is 120 words. Dear children, remember self-study is very important. Read the text and prepare your own notes. Thank you very much for watching. Have a nice day.